Welcome friends. I welcome all of you, the students of 8th class, to continue our period. In the last period we talked about unit number 3 and which was completed. It's time to go further, and so we are here with unit 4, the last unit, 4.1, and the title of the poem is The Weight. मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपलं हार्दिक स्वागत मी करतो आणि माझ्या सर्व 8वीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण आतापर्यंत 3 युनिट पूर्ण केलेले आहेत. आज आपलं 4थं युनिट सुरू होतं आहे. 4.1 मध्ये द वेट नावाची पोयम या ठिकाणी आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे. तर त्यानुसार आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी घेऊया आणि नंतर पोयमबद्दल डिटेल बोलूया. चिटचॅट ॲक्टिव्हिटी. वेअर डू यू फाइंड ऑल ॲनिमल्स? आपल्याला लेखक प्रश्न विचारतात, पोएट या ठिकाणी क्वेश्चन केलं जातं की आपल्याला ॲनिमल्स कुठे भेटतात. येस, वी डू फाइंड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट अँड समवेअर. डू यू हॅव अ पेट? तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का? येस. हाऊ डू यू अंडरस्टँड दॅट ॲनिमल्स आर नॉट फीलिंग वेल? हाऊ कॅन वी अंडरस्टँड दॅट द ॲनिमल्स दे आर नॉट फीलिंग वेल? प्राण्यांना बरं नाही किंवा ते आजारी आहेत हे आपल्याला कसं कळतं? तर त्याचा आन्सर काय असणार आहे? वी अंडरस्टँड अबाउट द ॲनिमल्स दॅट दे आर नॉट फीलिंग वेल बाय देअर मुवमेंट्स, बाय देअर स्लो मुवमेंट्स, देअर पेल फेसेस, राईट, नॉट ईटिंग द फूड अँड एक्सेट्रा अँड एक्सेट्रा. म्हणजे अंग गरम, ते काही खात नाही आहेत, सगळ्या हालचाली मंदावलेल्या आहेत. दॅट्स ऑल. हू गिव्ज मेडिसिन ऑर द ट्रीटमेंट टू द सिक ॲनिमल्स अँड बर्ड्स? The question is that who gives medicines to the animals, those who are sick, and to the birds? आजारी असणाऱ्या प्राण्यांना, पक्षाला कोण ट्रीटमेंट देतं, कोण मेडिसिन देतं? तर वेटरनरी डॉक्टर देतात. त्याचा आन्सर काय? द वेट्स ऑर द वेटरनरी डॉक्टर्स. वेट इज द शॉर्ट फॉर्म ऑफ वेटरनरियन डॉक्टर, म्हणजे पशुवैद्यक किंवा जनावरांचा डॉक्टर ज्याला आपण म्हणतो ना, त्यांना वेटरनरी डॉक्टर असं म्हणतात. हाऊ डू वी हेल्प ॲनिमल्स अँड बर्ड्स? प्राण्यांना आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो? डॉक्टर्स हू डू स्पेशल ॲडव्हान्स्ड स्टडी ऑफ स्पेसिफिक पार्ट्स ऑफ द बॉडी हॅव स्पेशल टर्म. इन युअर ग्रुप ट्राय टू मॅच द स्पेशलाइज्ड डॉक्टर्स विथ हू अँड वॉट दे ट्रीट. बघा, मानवी डॉक्टर्स जे असतात, मानवावरचे उपचार करणारे जे डॉक्टर असतात, ते दे हॅव देअर स्पेशलायझेशन. त्यांचं एक खास असं स्पेशलायझेशन असतं बॉडीच्या विशिष्ट पार्टवरती. जसं की काही लोक डोक्याच्या आजाराचे स्पेशलिस्ट असतात, काही घशाचे स्पेशलिस्ट असतात, काही चेस्टचे स्पेशलिस्ट असतात, काही पोटाचे स्पेशलिस्ट असतात, कोणी किडनीचं स्पेशलिस्ट असतं, कोणी बोन्सचं स्पेशलिस्ट असतं, वगैरे वगैरे आपण पाहतो. तर तिथं आपल्याला जुळवायच्यात. बघा, स्पेशलिस्ट एका बाजूला आणि व्हॉट दे ट्रीट, आणि ते काय करतात एक दिलं आहे. डेंटिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, ॲप्थेमॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, पेडिट्रिशियन, न्यूरोलॉजिस्ट अँड वेटरनरियन. राईट, दिस इज कॉलम 1. आता कॉलम बी मध्ये बोन, ब्रेन विथ स्पाइन, स्मॉल किड्स, टीथ, ॲनिमल्स ऑर बर्ड्स, आय अँड हार्ट. पहा, डेंटिस्ट कुणावरती ट्रीटमेंट करतात? टीथवरती ट्रीटमेंट करतात. डी. कार्डिओलॉजिस्ट कुणावरती ट्रीटमेंट करतात? हार्टवरती ट्रीटमेंट करतात. ॲप्थेमॉलॉजिस्ट कुणावरती ट्रीट करतात? आयवरती ट्रीटमेंट करतात. एफ. ऑर्थोपेडिक कुणावरती ट्रीटमेंट करतात? बोनवरती करतात. नंतर पेडिट्रिशियन कुणावरती ट्रीटमेंट करतात? स्मॉल किड्सवरती ट्रीटमेंट करतात. सी. देन न्यूरोलॉजिस्ट कुणावरती ट्रीटमेंट करतात? पहा, ब्रेन किंवा ब्रेन आणि विथ स्पाइन असं. आणि वेटरनरियन जनावरांचे डॉक्टर हे ॲनिमल्स किंवा बर्ड्सवरची ट्रीटमेंट करतात. यस. डिस्कस इन युअर ग्रुप
write the most important reason why pediatricians and veterinaries have a tougher job to diagnose their patients illness. म्हणजे ते असं सांगतं क्वेश्चन की there are many types of doctors, they have their specialization, but being a doctor of children or the kids and being a doctor of animals or the birds, it is quite difficult and harder job in comparison with the other doctors, other specialization. Why it is so? Yes, definitely it is true that their job is more difficult in comparison with the other doctors. Why? Because the kids or the pediatrics, small children and the animals, they are not able to say what they are suffering from. म्हणजे मुलांचा डॉक्टर होणं आणि जनावरांचा डॉक्टर होणं हे खूप कठीण काम आहे. कशामुळे कठीण काम आहे? छोटी मुलं आणि जनावर हे त्यांना काय होतं हे सांगूच नाही शकत. ते बोलू शकत नाहीत. त्यांचा फक्त त्रास दिसतो, मात्र ते कशामुळे त्रास होतोय, कुठं त्रास होतोय हे ते सांगत नाही आहेत. दॅट इज वाय इट इज डिफिकल्ट. हे सगळं डॉक्टरांना शोधावं लागतं लक्षणावरनं की त्याला कुठं त्रास आहे, काय त्रास होतोय, कशामुळे त्रास होत आहे वगैरे. बिकॉज स्मॉल किड्स दे कांट से व्हॉट्स गोईंग ऑन अँड वेअर द प्रॉब्लेम दे हॅव, व्हॉट आर दे सफरिंग फ्रॉम वगैरे वगैरे. असा त्याच्या मागला क्वेश्चन आहे. ही झाली चिटचॅट ॲक्टिव्हिटी. आता आपण इंट्रोडक्शन ऑफ द पोएम बघूया. या पोएममध्ये लिहिले काय, ज्याला आपण पॅराफ्रेज असं थोडक्यात म्हणूया. ओके, आय विल टेल यू इन मराठी ॲज वेल ॲज इन इंग्लिश. द टायटल इज द वेट. इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ वेटरनेरियन, पशुवैद्यक. आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जनावरांचा डॉक्टर, प्राण्यांचा डॉक्टर, पक्ष्यांचा डॉक्टर. काय सांगितलंय पोएममध्ये? The poet emphasizes, he stresses that being a veterinarian or being a vet doctor is very difficult job, because he has to give the treatment to the animals and the birds who don't respond him or her properly. जनावरांचा, पशूंचा डॉक्टर होणं हे खूप कठीण काम आहे. याचं कारण असं की जो समोरचा पेशंट आहे म्हणजे ॲनिमल्स अँड बर्ड्स, दे डोंट रेस्पॉन्ड. ते काही प्रतिसाद देत नाहीत डॉक्टरांना. दे कांट से, दे कांट एक्सप्रेस what they are suffering from, what is the pain because of, since when they have been suffering, किती दिवसापासून तो आजार आहे, आजार नेमका शरीराच्या कुठल्या अवयवाला आहे, काय खाण्यात आलेलं आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, हे वेटरनियर डॉक्टरांना तो पेशंट सांगूच नाही शकत. म्हणून पोएटचं असं म्हणणं आहे की खूप कठीण काम हे डॉक्टरांचं, वेटरनरियन डॉक्टरांचं आहे. त्याच्यामुळे पोएट असं म्हणतो की इफ यू वॉन्ट टू बी अ वेटरनेरियन डॉक्टर, यू शुड बी पेशंट फर्स्ट ऑफ ऑल. तुम्ही जर प्राण्यांचे डॉक्टर होणार असाल तर ध्यानात ठेवा की तुमच्याकडे अगोदर प्रचंड सहनशीलता किंवा सहनशक्ती असायला हवी. प्राण्यांच्या मधला आजार तुम्हाला शोधायचा आहे. जसं की कॅट डझंट ईट मिल्क, कधी कधी मांजर दूध पित नाही, बैल शेतात काम करत नाही, घोड्याची त्वचा ही निस्तेज वाटायला लागते. सगळ्या प्राण्यांची उदाहरणं पोएटने दिलेत. सगळ्या प्राण्यांची उदाहरणं. मोराच्या बाबतीत तसंच सांगितलंय, बॉयसनच्या बाबतीत तसंच सांगितलंय. सगळे प्राणी, सिंह, वाघ, हत्ती, पोपट, कोला प्राणी, हे सगळे आणि पशु, या सगळ्यांच्या वरती वेट डॉक्टरला ट्रीटमेंट करायची असते. आणि म्हणून प्रॉब्लेम असा होतो की त्याला ते स्वतः ओळखायचं आहे. डॉगचा आजार असेल, काऊचा आजार असेल, ऑक्सचा आजार असेल, एलिफंटचा आजार असेल, जिराफीचा आजार असेल, ह्या सगळ्यांचे आजार त्याला शोधायचे. आणि हे करत असताना डॉक्टर हिमसेल्फ हॅज टू diagnose the disease and also give the treatment and to treat the disease. आणि त्याच्यातनं त्याला बरं करायचं आहे. आता प्रत्यक्ष कोणकोणत्या प्राण्यांचा उल्लेख आहे हे पोएममध्ये दिलेला आहे की कुठला प्राणी काय नेमकं प्रतिसाद देत नाही.
लक्षात आलं तुमच्या? तर तत्पूर्वी आपण लाईन टू लाईन जाणार आहोत, परंतु अगोदर आपण ही पोयम लाऊड रीडिंग करूया, या पोयमचं वाचन करूया. सो मे आय आस्क यू टू कम ऑन पेज नंबर 77 in your textbook. Okay. You can see the pictures also here. Photos are given of some animals. The vet, मी वाचून दाखवतो पोयम, तुम्ही फक्त ऐकायचे आहे लक्षपूर्वक. To be a successful and competent vet needs knowledge exceedingly wide. For each of the patient he is likely to get possesses a different insight. He must know why the cat is refusing her milk, why the dog is not eating his bone, why the coat of the horse is not shining like silk, why the parrot does nothing but groan, why the ducks and the chickens are failing to lay, why so faint the canary bird sings, and if he is called to the zoo, he must say an incredible number of things. If the lions caught a cord, if the zebras getting old, if the centipede has trouble with his feet, if the hippo is feeling ill, if the bison's got a chill, if the Arctic fox is suffering from heat, if some violent disease has attacked the chimpanzees, if the tortoise hasn't stirred for several years, if the bear is too full of burns, if the cobra eats her sons, if the panther has a wife who chews his ears, if giraffes have had a stiff and their necks are feeling stiff, if hyenas will not laugh at keeper jokes, if the monkey paints his tail, if the rhino is looking pale, if the elephant eats paper bags and chokes, if the camel hurts his hump, if the kangaroo won't jump, if the crocodile turns cannibal and bites, they run away and get that omniscient the vet and expect him to put everything to right. Profoundly I pity the vet who must learn such a very great deal for his pay. My son, I advise you most strongly to earn your living an easier way. Don't attempt to attain the zoological crowd. A far more advisable plan is to call yourself doctor and so be allowed to treat the illness of man. अशा अर्थाची ही कविता पोयम आपण या ठिकाणी वाचलेली आहे. मित्रांनो, तुम्ही हे चिटचॅट ॲक्टिव्हिटी, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी स्वतः आणखीन परत एकदा सोडवा, एवढं या निमित्तानं सांगतो. उद्याच्या तासिकेमध्ये आपण लाईन टू लाईन पोएम पाहणार आहोत. त्याच्यामुळं त्याचे जे अननोन वर्ड्स आहेत ते आपल्या रीडरमधनं सुद्धा आपण फाइंड आउट करू शकता. ते अननोन वर्ड्स उद्या लर्न करून या, बाय हार्ट करून या, पाठ करून या, एवढं या निमित्तानं सांगतो. शुभेच्छा देतो. पोएम 5 टाइम्स तुम्ही पोएम मोठ्यानं वाचायची आहे घरी. आत्ता जी पोएम वाचली ना मी, तशाच पद्धतीनं, तशा उच्चारानं 5 टाइम्स पोएम वाचायची आहे, लाऊड रीडिंग करायची आहे. ठीक आहे, एवढं करायला अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू.